SIP मधून कधीच 1 करोडचा कॉर्पस तुम्ही बनवू शकत नाही. आश्चर्य वाटलं नाही ऐकून? हा, पण फक्त SIP करून तुम्ही 1 करोडचा कॉर्पस नाही बनवू शकत. त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन वेने SIP करावी लागेल. चला एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा आपल्याला 21 वर्षामध्ये 1 करोड रुपये SIP मधनं प्रॉफिट होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का की त्या 21 वर्षामध्ये जे 1 करोडची आपली जर्नी आहे त्या 1 करोडपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो? पहिलं तर या 21 वर्षाला आपण 3 टप्प्यांमध्ये ठेवूया. पहिली 7 वर्ष, मधली 7 वर्ष आणि शेवटची 7 वर्ष. आता या 1 करोड प्रॉफिट पैकी पहिल्या 7 वर्षात या 1 करोड पैकी आपल्याला फक्त 9 लाखाचा प्रॉफिट होतो. म्हणजे 1/3 टाइम मध्ये आपल्याला फक्त 9% प्रॉफिट झाला. आणि जो दुसरा 7 वर्षाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपल्याला 20 लाखाचा प्रॉफिट. म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का, तुम्ही 21 वर्षापैकी 14 वर्षात फक्त 29%च प्रॉफिट कमवलं आहेत आणि उरलेला 71% प्रॉफिट हा शेवटच्या 7 वर्षात मिळतो. आणि तिथेच गंमत आहे. म्हणून मी सुरुवातीला बोललो की SIP केल्याने तुम्ही कधीच 1 करोड कमवू शकत नाही. कारण डेटा सांगतो की खूप कमी लोक 21 वर्षापर्यंत इन्व्हेस्टेड राहतात. डेटा हे पण सांगतो की पहिल्या 7 वर्षात SIP कंटिन्यू ठेवण्याचा पर्सेंटेज जो आहे हा फक्त 7 ते 8%. म्हणजे ज्यांनी 100 लोकांनी SIP सुरू केलेली ते पहिल्या 7 वर्षात त्यातले 80 ते 90% लोक SIP बंद करतात. आणि जो दुसऱ्या 7 वर्षाचा प्रवास आहे म्हणजे 14 वर्षात, त्या 14 वर्षापर्यंत अवघे 2% लोक आपली SIP कंटिन्यू करतात. मग कशी अपेक्षा करू शकता तुम्ही SIP मधून 1 करोड कमवण्याचा? म्हणून मित्रांनो, SIP हे शॉर्ट टर्म साठी नाहीच आहे, हे लॉंग टर्म साठी आहे. कारण का याच्यामध्ये 2 गुणधर्म तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहिला डिसिप्लिन आणि दुसरा पेशन्स. कसा चेक करायचा आपल्याला आपला पेशन्स? तर मी तुम्हाला सांगतो. असंही होऊ शकतं की पहिल्या 7 वर्षात तुम्हाला अनपेक्षित प्रॉफिट झालेलं आहे. होऊ शकतं, भरपूर वेळा झालेलं आहे. मग त्यावेळेला आपण काय करतो, त्यावेळेला आपण हुरळून जातो आणि आपल्याला वाटतं अरे वा मला खूप प्रॉफिट झाला आणि आपण ती इन्व्हेस्टमेंट बंद करतो, आपली असलेली SIP बंद करतो. किंवा दुसरं उदाहरण असं होऊ शकतं की पहिल्या 7 वर्षात किंवा पहिल्या 5 वर्षात तुमचे पैसे मायनसमध्ये दिसत आहेत. होऊ शकतं. त्यावेळेला पण आपला पेशन्स चेक होतो आणि आपण घाबरून SIP बंद करतो. पण जर हेच तुम्ही चालू ठेवलं डिसिप्लिन वेने, घाबरला नाहीत, हुरळून नाही गेलात, तर तुम्हाला लॉंग टर्म मुळे चांगला बेनिफिट नक्कीच भेटू शकतो. आणि डिसिप्लिन, SIPचं दुसरं नाव डिसिप्लिनच आहे. कारण का ते डिसिप्लिन वेने प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटमधनं एका स्पेसिफिक डेटला पैसे डेबिट होतात. त्यासाठी तर त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP. अहो, आपण पाणी कसं पितो? असं म्हटलं जातं की पाणी पिण्याची योग्य पद्धत ही सिप सिप करून आहे, घटाघट नाही प्यायचं आहे. मग जर तुम्ही पाणी सिप सिप करून पिता तर इन्व्हेस्टमेंट पण सिप सिप करून करा ना. बघा ती कशी वाढेल आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा होईल. सो डिसिप्लिन राहा, पेशंट राहा, इन्व्हेस्टमेंट तुम्हाला नक्कीच चांगलं फळ देईल. ही SIPची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो बांबू ट्री प्रमाणे आहे. पहिले 5 वर्ष किंवा 7 वर्ष तुम्हाला त्यातली ग्रोथ दिसणारच नाही, पण त्यानंतर प्रत्येक वर्षी ती जेवढी ग्रोथ 5 वर्षात दिली आहे ना तेवढी ग्रोथ दरवर्षी मिळेल. सो तुम्ही जेव्हा SIP करता तेव्हा काही लोक म्हणतात मी खूप टॅलेंटेड आहे आणि त्या टॅलेंटचा वापर करतात. मी सांगेन SIP हा टॅलेंटचा विषय नाही. आता तुम्ही एखाद्या एक्सपर्ट ॲडवायझरला हायर केलेत ना तर तो त्याच्या हिशोबाने तुमचे पैसे परफेक्ट मॅनेज करणार. त्यामुळे तुमचं टॅलेंट तुम्हाला साईडला ठेवायचं. आता याच्यामुळे काय होतं माहिती का, दुष्परिणाम होतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा आपण एखाद्या मोठ्या जहाजामध्ये बसलेलो आहे आणि खूप त्याच्यामध्ये लाटा येत आहेत समुद्रात आणि जहाज ऑलरेडी हलतंय आणि तुम्ही पण हलताय, तर ॲक्सिडेंट नक्की होणार. पण जहाज हलताना तुम्ही जर शांत बसलात तर तुमचा ॲक्सिडेंट होण्याचा चान्स कमी असतो. मित्रांनो, हेच होतं आपल्याबरोबर. जेव्हा मार्केट खूप वोलेटाईल असतं तेव्हा आपण पण ही अशी हालचाल करतो, SIP बंद करतो, चालू करतो, बंद करतो, कोणाच्या तरी बोलण्यावरनं चालू करतो. आणि त्यामुळे होतं काय, आपण आपलं टॅलेंट उगाचच तिकडे यूज करतो आणि आपला लॉस होतो. सो माझा एकच मेसेज आहे तुम्हाला, एक तर SIP सुरू केली नसेल तर सुरू करा, आणि सुरू केली असेल तर जिथपर्यंत तुमचा गोल अचीव होत नाही तिथपर्यंत तिला बंद करू नका. सो स्टे इन्व्हेस्टेड, स्टे डिसिप्लिन अँड स्टे पेशंट अँड लेट कंपाऊंडिंग डू इट्स मॅजिक.
तर आता या सगळ्या गोष्टी कशा करायच्या आहेत, कितीची SIP मला योग्य आहे, किती वर्षापर्यंत करायची आहे, हे जर विस्तृतप्रमाणे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर GD प्राईम वेल्थला कॉन्टॅक्ट करा. आमची एक्सपर्ट टीम तुम्हाला त्याच्यामधून तुमचे गोल साध्य करण्यासाठी नक्की मदत करेल.